तो इथे हा बॅकड्रॉप फायनल करूया आपण आणि हे चेंजेस जे तुला हवे होते ते. वाव, ग्रेट. नीतू, मला जे हवंय ते तुला एक्झॅक्टली कळलेलं आहे. ग्रेट. मला हे डिझाईन खूप आवडलेलं आहे. सो आय थिंक आपण हे फायनल करू. ओके ओके. चला कामाला सुरुवात करू. आणि मी ॲडव्हान्स सुद्धा इश्यू करायला सांगते. ऑलराईट. ओके. नीतू, काय झालंय तुला? काही नाही. अगं नीतू, अशी अपसेट का वाटतेस? ऑल ओके. नीतू, सांग मला, काय झालंय तुला? काय इतकी अपसेट आहेस? कामिनी, मी ऋषीसाठी अपसेट आहे. ऋषीसाठी? उलट उलट तू तर त्याच्यासाठी खुश असायला हवं. इतकी मोठी कॉम्पिटिशन जिंकले तिळगुळकर. एवढी मोठी अचीवमेंट, ती सुद्धा या वयात. राईट, ॲब्सोल्युटली राईट. पण हे तुला कळतं, मला कळतं, ऋषीच्या आईला नाही ना कळत हे. म्हणजे अनुराधा काकूंचा ऋषीच्या सिंगिंग करिअरला विरोध आहे. त्या खूप रागवल्यात ऋषीवर आणि सकाळपासून त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलंय. व्हॉट? आता काय सांगू मी आईला? मी न सांगता हे सगळं केलंय. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना हा? विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!